नाशिक रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे। दरम्यान नाशिकच्या पालकमंत्रीपदावर भाजप ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच असावं अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्रीपदी कुणाची वळणी लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। अज्ञात व्यक्तींकडून वाहनांच्या काचा फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय। या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करतात। नाशिकमधील जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अखेर यश आलंय। कंपनीमध्ये असलेल्या पेट्रोलियमच्या पदार्थांमुळे ही आग अधिकच भडकत होती। त्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून फोम पाण्याचा मारा केला जात होता। अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने धोका टळलाय। नाशिक कुंभमेळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस शाही स्नान घालण्याची मागणी केली जाते। महिला आखाड्याच्या प्रमुख त्रिकाल भवंता सरस्वती महाराज यांनी ही मागणी केली आहे। त्याचप्रमाणे महिला आखाड्यासह शाही स्नानासाठी महिला आखाड्याला स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। तर पहलगाव हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या नांदगावामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली आहे। या रॅलीमध्ये देशभक्तीपर गीत त्याचप्रमाणे भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या। त्याचप्रमाणे पहलगाम घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे।